बातमी नाशिकमधून नाशकामध्ये मनपाचा बुलडोजर चाललाय। आरोपीच्या अनधिकृत बांधकामावर ही कारवाई करण्यात आली। खंडणीखोर प्रकाश लोंढे हा सातपूर गोळीबार प्रकरणातला आरोपी आहे। त्या आरोपीच्या बांधकामावर महापालिकेनं बुलडोजर फिरवलाय। नाशिकमधली ही कारवाई समोर येते। प्रकाश लोंढे हा आरोपी आहे आणि त्याच्या बांधकामावरती पालिकेनं बुलडोजर फिरवलं। या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी आढावा घेतलाय, आपण पाहू। मागच्या काही दिवसांपासून नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारी संदर्भात नाशिक पोलीस आक्रमक झालेले होते। नाशिकच्या सातपूर भागामध्ये झालेल्या एका गोळीबार प्रकरणी आरपीआयचे नेते प्रकाश लोंढे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले होते आणि त्यांच्या सगळ्या चौकशी दरम्यान नाशिकच्या सातपूर भागामध्ये त्यांची जे अनधिकृत जे इमारत आहे हे आढळून आलं आणि त्यानंतर महापालिकेने खरं तर या जे इमारतीला नोटीस दिलेली होती। आज एकूणच या सगळ्या इमारतीवरती बुलडोजर किंवा जे हातोडा हे महापालिका प्रशासनाने मारलेला आहे। जवळपास 2 ही मजली ही जी इमारत आहे नंदिनी नदीला लागून ही इमारत होती, पण हे संपूर्णपणे जे इमारत हे अनधिकृत आहे आणि त्यानंतर एक नोटीस जी आहे ते महापालिकेकडनं या इमारतीच्या लोकांना हे देण्यात आलेली होती आणि त्यानंतर आज ही संपूर्णपणे कारवाई करण्यात येत आहे। मागच्या काही दिवसांपासून जी नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढत होती त्यात संदर्भात पोलीस आक्रमक झालेले होते। अनेक राजकीय नेत्यांच्या पक्षाला सुद्धा नाशिक पोलिसांनी जे नेते आहेत राजकीय पक्षाचे त्यांना जे आहे ते ताब्यात घेतलेलं होतं, चौकशी केलेली होती आणि नाशिकच्या सातपूर भागामध्ये झालेल्या एका गोळीबार या घटनेमध्ये आरपीआयचे नेते प्रकाश लोंढे यांना ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यानंतर आता त्यांच्याच कारवाई करत असताना एकूणच त्यांच्या मालमत्तेवरती टाच आणण्याचा हा जो आहे तो प्रशासनाचा एक प्रयत्न आहे आणि त्यांच्या या ज्या इमारतीवरती आज महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे। सामान्य नागरिकांना वेठीस धरलं जातं कारवाईच्या वेळेला, मग हे एम्पायर उघडच राहू नये यासाठी त्यांनी दुर्लक्ष केलं, त्यांच्यावर काय कारवाई करणार आहात? आणि आता आम्ही असं नियोजन करण्यात आलेलं आहे की जे अशा अनधिकृत बिल्डिंग शहरामध्ये सुरू आहेत किंवा उभे राहिलेले आहेत त्याचा एक आम्ही सर्वे करणार आहोत सविस्तर आणि अशा सर्व शहरामध्येच आता पूर्ण कारवाई करण्यात येणार आहे। नाही, दोन्ही विषय आहेत। नियमित कार्यक्रम म्हणून पण ही कारवाई सुरू आहे आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुद्धा रस्ते रुंदीकरण या अनुषंगाने सुद्धा ही कारवाई सुरू आहे। एक मिनिट किरण, दोषी अधिकाऱ्यांचं काय? कारण या बिल्डिंगला सुविधा दिली आहे, तुम्ही पाणी देताय, तुम्ही रस्ते देताय, तुम्ही लाईट देताय, या सगळ्या सुविधा तुमची महापालिकाच देते ना, मग त्या अधिकाऱ्यांना काय कारवाई करणार आहात? या ठिकाणी अघोषित झोपडपट्टी आहे आणि स्लम विकसित झालेली आहे आणि टप्प्याटप्प्याने याचं कारवाईचं नियोजन आमचं सुरू आहे। मॅडम, आता एक कारवाई झाली आहे, परंतु इथे अधिक घरं आहेत, ते लीगल आहेत, अधिकृत आहेत की अनधिकृत आहेत? नाही, ही सर्व घरं अनधिकृत आहेत आणि टप्प्याटप्प्याने त्यांच्यावर पण कारवाई करणार आहोत। आता सध्या आम्ही त्यांना ही घरं सोडण्यासाठी आणि स्थलांतरित करण्यासाठी नोटीस दिलेली आहे।